नमस्कार मित्रांनो. पूर्वी नीटचा पेपर फुटला, आज टी-ई-टीचा पेपर फुटलेला आहे. असेच पेपर फुटत राहणार असतील तर जे परीक्षा देणार आहेत त्यांचं नशीब फुटल्यातच जमा आहे. वर्ष 2-2, 4-4 वर्ष पोरं अभ्यास करतात, वाट बघतात की परीक्षा झाली की आपल्याला संधी मिळेल आणि आपण सरकारी सेवेमध्ये जाऊ. सरकारी सेवेत जाऊन चांगली सेवा करून देशाची सेवा करू आणि देशाला फिनलँड, स्वित्झर्लंडसारखं घडवू. परीक्षा झाली नाही तर कसलं फिनलँड आणि कसलं स्वित्झर्लंड? तुम्ही सेवेत जाऊच शकत नाही, सरकारमध्ये येऊच शकत नाही. सरकारमध्ये येऊ शकत नाही तर स्वप्न ही स्वप्नच राहतात. कारण तुमची स्वप्न जी कष्टाची, मेहनतीची असतात ती विकत घेतली जातात यांच्याकडून. ज्यांच्या खिशात गांधी आहेत त्यांच्या हातात पेपर आहे. ज्यांच्या खिशात गांधी आहे त्यांच्या हातात भविष्य आहे. ज्यांच्या खिशात गांधी आहेत त्यांच्याच हातात सत्ता आहे. ज्यांच्या खिशात गांधी आहे त्यांच्याच हातात प्रशासन आहे. त्यामुळे गांधी हीच आंधी आहे. आणि लक्षात घ्या, पेपर फुटणं हीच तरुणांच्या आयुष्यातली आंधी म्हणजे एक चक्रच आहे की ज्याच्यामधून, त्या चक्रव्यूहामधून, त्या वादळामधून त्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त होतं. आणि पूर्वी अशी काही घटना झाली तर लोक सन्मानाने राजीनामा द्यायचे. आज राजकारणामध्ये सन्मान नावाचा शब्द किंवा स्वखुशीनं राजीनामा देणं किंवा जबाबदारी ओळखून राजीनामा देणं हा प्रकार दुर्मिळ होत चाललेला आहे. काहीही म्हणा, 2 हाना पण मला अमुक अमुक म्हणा, अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या देशामध्ये परीक्षाच होणार नाहीत त्या देशाची परीक्षा घ्यायला स्वतः परमेश्वरालाच यावं लागेल असं मला वाटतंय. परीक्षाच होणार नसतील तर या मुलांनी अभ्यास करून करायचं काय? त्यापेक्षा आम्ही जे पूर्वीपासून सांगतोय गेले 25 वर्ष, काय चहा विका, इडली विका, डोसा विका, उत्तप्पा विका, कांदा पोहे विका, असे खूप पैसे मिळतात. कुठल्याही परीक्षेला जायची गरज नाही. तुम्ही असे परीक्षा देणारे खूप पोरं, पास झालेले, नापास झालेले सगळे तुम्ही कामाला ठेवू शकता. आपापल्या छोट्याशा हॉटेलात, दुकानात, व्यवसायात, गाळ्यात. परीक्षा देऊन कुठं चालले तुम्ही गाळात? थँक्यू.